बोंधू अशोक खरातच्या ओकस कार्यालयाला एसआयटीने ठोकलं टाळं। एसआयटीसह फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयाची झाडाझडती, प्रिंटर आणि काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती। खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर। मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी दिल्याचा शीतल म्हात्रेंचा आरोप। म्हात्रेंच्या आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर। राज्यभरात पेट्रोल पंपावरती गर्दी, इंधन संपल्याच्या अफवेनं टाके आणि कॅन घेऊन लोक पंपावर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालक रांगेत। आखाती युद्धाचा भारतामधल्या इंधन कंपन्यांना मोठा फटका। खासगी इंधन विक्रेता कंपनी नयारा एजन्सीकडून इंधन दरामध्ये मोठी वाढ। पेट्रोल प्रति लिटर 5 आणि डिझेल 3 रुपयांनी महागलं। युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना इराण आणि इस्रायलमधले हल्ले प्रतिहल्ले सुरू। इराणचे इस्रायलमध्ये बॉम्ब वर्षाव, तर अमेरिकी तळांवरती ड्रोन हल्ले। इस्रायलचे देखील प्रतिहल्ले सुरू। युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य। इराणसोबत संघर्ष सुरू, युद्ध नाही। हल्ल्यांचा सैनिकी कारवाई असाही उल्लेख। तर ट्रम्प सैतान, क्षेपणास्त्रांना त्यांच्याशी चर्चा करतील। इराण लष्कराचा पलटवार। अब्बास बंदरावरील इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे नौदल कमांडर मारले गेल्याचा दावा। इराणकडून अद्याप अधिकृत माहिती नाही। देशभरात रामनवमीचा उत्साह। रामनामाच्या जयघोषानं मंदिरं दुमदुमली। शिर्डीमध्ये अनेक पालख्या दाखल, तर अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय टी टाइम न्यूज। आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा आजचा 27वा दिवस आहे आणि त्या सगळ्याचे परिणाम सध्या राज्यासह देशभरामध्ये जाणवतात। आखातामधल्या जे देश आहेत त्यांच्यामधल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा देखील निर्माण झालाय। घरगुती गॅस आणि सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लागल्या होत्या। आता पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावरती देखील वाहन चालक मोठ्या संख्येने गर्दी करतात। नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी कॅन आणि टाक्या घेऊनही लोक उतरलेले आहेत। तर जालन्यामध्ये पेट्रोल पंपावरती गर्दी झाली आहे, त्यामुळे गोंधळही उडालाय। पोलिसांना देखील या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। तिकडे रत्नागिरीमध्ये देखील वाहन चालकांच्या रांगा लागलेल्या दिसतात। तर छत्रपती संभाजीनगरमधली जे दृश्य आपण बघितली, तर एलपीजी वरती चालणाऱ्या रिक्षांची तब्बल 2 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली या ठिकाणी दिसून आली आहे। 4-4 तास त्यांचे या रांगांमध्ये जात आहेत। इस्रायल आणि इराण या आखाती देशामधल्या वाढत्या संघर्षाचा भारतामधल्या इंधनाच्या दरवाढीला मोठा फटका बसलाय। देशामधील सर्वात मोठी खासगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी नयारा एनर्जीने आपल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल $100च्या पार गेलेत। नयारा एनर्जीने पेट्रोल हे प्रति लिटर 5.5 रुपयांनी आणि डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे। दरम्यान कोणत्या शहरामध्ये किती इंधन मर्यादा सध्या घालून देण्यात आली आहे जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगर दुचाकी असेल तर 200 रुपयांचंच पेट्रोल तुम्हाला मिळेल। 4 चाकी असेल तर 2000 पर्यंतचं पेट्रोल किंवा डिझेल मिळेल। नांदेडमध्ये दुचाकी असेल तर 300 रुपयांचं पेट्रोल, 4 चाकी असेल तर 1500 पर्यंतचं पेट्रोल डिझेल। परभणीमध्ये दुचाकीला 200 रुपयांचं पेट्रोल दिलं जातंय, 4 चाकीला 2000 पर्यंतचं।
सध्या राज्यभरामधल्या पेट्रोल पंपांवरती ग्राहकांनी तुफान गर्दी केली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर सोबतच जालना आणि वेगवेगळ्या ठिकाणचा जो पुरवठा विभाग आहे त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नागरिकांनी घाबरून मोठ्या प्रमाणावरती इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरती टंचाई देखील निर्माण झाल्याचं चित्र आहे। ही दोन्ही दृश्य आपण बघतो, एकीकडे छत्रपती संभाजीनगरची आणि जालन्याची पेट्रोल पंपावरची दृश्य आहेत आणि या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 200 रुपयांचं आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंतचं इंधन द्यावं असे आदेश पेट्रोल पंप चालकांना दिलेत। लोकांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, आवश्यकतेनुसारच इंधन भरा असं आवाहन देखील सध्या प्रशासनाकडून करण्यात आलंय। कोकणामध्ये देखील या सगळ्याचा फटका आणि परिणाम जाणवतोय। रत्नागिरीमधल्या पेट्रोल पंपावरती देखील आता चारचाकी आणि दुचाकी पेट्रोल डिझेल ठराविक किमतीमध्ये देण्यात येईल असे बोर्ड लागलेत। दुचाकींसाठी दिवसाला 200 रुपयांचं पेट्रोल आणि चारचाकींना 500 रुपयांचंच पेट्रोल कोकणामधल्या रत्नागिरी परिसरामध्ये दिलं जातंय। शहरामधल्या पेट्रोल पंपांवरती दुचाकी आणि चारचाकींची गर्दी आहे, रांगा लागलेल्या दिसतात। इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पेट्रोल टंचाईच्या झळा आता सध्या रत्नागिरी किंवा कोकणातल्या या ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये देखील बसायला लागलेल्या आहेत। सध्या मोठ्या प्रमाणात इथं जे वाहन चालक आहेत ते गर्दी करतात पेट्रोल पंपांवरती। रत्नागिरी शहरातली ही परिस्थिती आहे आणि सध्या पेट्रोलचा आणि डिझेलचा होणारा पुरवठा बघता काही पेट्रोल पंप चालक मालक जे आहेत त्यांच्या समोर साधारणपणे मागणी आणि पुरवठा यांचं गणित कसं साधायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे। सध्याच्याकडे जर आपण बघितलं गेलं तर रत्नागिरी शहरामध्ये हा पेट्रोल पंप आहे एक मध्यवर्ती ठिकाणी आणि तिथं पेट्रोल डिझेल साधारणपणे बाईक आणि चारचाकीला किती दिलं जाईल याची मर्यादा किंवा अगदी म्हणजे इथं लिहिले गेले बोर्ड की दुचाकीला 200 रुपयाचं पेट्रोल दिलं जाईल, चारचाकीला 500 रुपयाचं पेट्रोल दिलं जाईल आणि डिझेल जे आहे ते चारचाकीला 1000 रुपयाचं डिझेल दिलं जाईल। सध्याची परिस्थिती बघता नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील ते केलं गेलेलं आहे। दुसरी गोष्ट मध्ये ते होमगार्ड देखील तैनात करण्यात आलेले आहेत। साधारणपणे गर्दी उसळते, कुठेही वादावादी होऊ नये या पार्श्वभूमीवरती ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। जे पेट्रोल पंप आहेत काही पेट्रोल पंप हे ड्राय होत आहेत आणि त्यानंतर स्वाभाविकपणे दुसऱ्या पेट्रोल पंपावरती गर्दी जी आहे ती वळते। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावावरती इराणनं देखील आता पलटवार केलाय। डोनाल्ड ट्रम्प हे सैतान असल्याचा पलटवार इराणच्या लष्करानं केलाय। सैतानाच्या सोबत चर्चा करणं हे चुकीचं आहे असं इराणनं म्हटलंय। क्षेपणास्त्रांना ट्रम्प सोबत चर्चा करू द्या असं उत्तर इराणनं दिलेलं आहे। तर आखाती देशामधल्या युद्धावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं। इराणच्या सोबत संघर्ष सुरू आहे, युद्ध नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। युद्धासाठी अधिकृत मंजुरी हवी असते, मी याला सैनिकी कारवाई म्हणतो असंही ट्रम्प म्हणाले। इराण आता होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जी जहाजं जातात त्यांच्याकडून टोल वसूल करण्यासाठी कायदा तयार करण्याची तयारी करतोय। इराणच्या सरकारी वृत्तसंस्था फार्स आणि तस्नीम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अल जझीरा यांनी या दोन्ही वृत्तसंस्थांच्या हवाल्याने सांगितलंय की इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जाणाऱ्या जहाजांवरती टोल शुल्क लादण्यासाठी कायदा तयार करतोय। इराणच्या संसदेमध्ये टॅक्स वसुलीच्या संदर्भात विधेयक देखील आणलं जाणार आहे आणि इराणकडून या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात येतोय। आतापर्यंत 5 देशांना इराणनं होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली आहे। एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना आजच्या 27व्या दिवशी देखील दोन्ही बाजूंनी हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत। इराणकडून गेल्या काही तासांपासून बॉम्ब वर्षाव होतोय। तेल अवीव, जेरुसलेम, मध्य इस्रायल या ठिकाणी हल्ल्याचे इशारे देखील देण्यात आले। सौदी अरेबियामधील अमेरिकी तळांवरती ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरू आहेत। इराणच्या हल्ल्यांना अमेरिका आणि इस्रायलकडून प्रत्युत्तरादाखल देखील हल्ले केले जात आहेत। आणि यानंतर आपण थेट नागपूरमध्ये जाऊयात। आज रामनवमीचा उत्साह दिसतोय आणि नागपूरमधलं प्रसिद्ध असणारं पोदारेश्वर मंदिर आहे जिथे हा राम जन्मोत्सव साजरा केला जातो। याच ठिकाणी सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। अगदी या सकाळपासूनच या पोदारेश्वराच्या राम मंदिरामध्ये
भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती, रांगा लावलेल्या होत्या। आज वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। सोबतच शोभायात्रा देखील या ठिकाणी काढली जाणार आहे आणि याच सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सध्या देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। रामरथ ओढून काही वेळानंतर शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। राज्यासह देशभरामध्ये रामनवमी साजरी केली जाते। आज आणि उद्या अशी 2 दिवस यंदाच्या वेळेला रामनवमी साजरी केली जाणार आहे आणि त्यामुळे अयोध्येमध्ये उद्या रामनवमी आपल्याला साजरी होताना दिसेल। मात्र राज्यामधली जी वेगवेगळी मंदिरं आहेत, वेगवेगळ्या शहरांमधली मंदिरं असतील किंवा ऐतिहासिक मंदिरं असतील, या ठिकाणी शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा जपली जाते आहे। आजही रामरथ ओढून या शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे। थोड्याच वेळात नागपूरमधल्या पोद्दारेश्वर राम मंदिरामधली ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रामरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर आज दुपारी 12च्या ठोक्याला याच मंदिरामध्ये रामनामाचा जयघोष करण्यात आला। रामलल्लाची जी मूर्ती होती ती पाळण्यामध्ये देखील ठेवण्यात आलेली होती। संपूर्ण पाळणा हा फुलांनी सजवण्यात आलेला होता आणि हा पाळणा जोजवला देखील जात होता। शंखनाद देखील यावेळेला करण्यात आला होता आणि याच सोहळ्यामध्ये आता मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील सहभागी झालेले आहेत। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम। नागपूरमधली ही 2 प्रसिद्ध मंदिरं आहेत ज्या ठिकाणी अनेक वर्षांपासूनची रामनवमीच्या या उत्सवाची परंपरा आहे। नागपूरमधल्या जोशी मंदिरामध्ये देखील अशाच पद्धतीने रामनवमी साजरी केली जात होती आणि त्याच पद्धतीने पोदारेश्वराच्या मंदिरामध्ये देखील अशाच पद्धतीने आजच्या या रामनवमीच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अगदी गुढीपाडव्यापासूनच वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, सोबतच रामचरित्राचं देखील या ठिकाणी वाचन होताना, पठण होताना, निरूपण होताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि याच कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील सहभागी झालेले आहेत। तर मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये या मंदिरामध्ये पोहोचतानाची ही दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री आणि गडकरी यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा देखील करण्यात आली आहे आणि अगदी काही वेळामध्ये शोभायात्रेचं देखील आयोजन केलं गेलं आहे। या शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। थोड्याच वेळात रामरथ ओढला जाईल आणि अशा पद्धतीने या शोभायात्रेला सुरुवात होईल। खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज शोभायात्रा आणि पालख्या, दिंड्या या सगळ्याचं आयोजन करण्यात आलेलं बघायला मिळालं। आणि ही थेट दृश्य आहेत। आता अगदी काही वेळामध्ये शोभायात्रेला सुरुवात होईल त्याआधीची ही दृश्य आपण बघतोय। नागपूरमधून ऐतिहासिक असणाऱ्या अशा पोदारेश्वर मंदिरात अतिथि यजमानगण है उनको हम क्रमवार रथ के पूजन के लिए बुलाएंगे। फिर उसके बाद आप जैसा भी आपका समय हो उस हिसाब से आप सामने रथ को खींचने के लिए आगे जाने का आपका जो संकल्प हो उसको आप करें। आरती की तैयारी की जाए। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देतील। रजत, सध्या मुख्यमंत्री असतील, नितीन गडकरी असतील, चंद्रशेखर बावनकुळे हे सगळे या ठिकाणी उत्सवात सहभागी होत आहेत आणि थोड्याच वेळात शोभायात्रा देखील निघेल।
निश्चितच नागपूरमध्ये रामनवमीच्या दिवशीचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे पोद्दारेश्वर राम मंदिरातून आणि त्यानंतर रामनगर येथील राम मंदिरातून निघणाऱ्या 2 वेगवेगळ्या शोभायात्रा. दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पोहोचतात आणि पूजन करतात. सध्या पोद्दारेश्वर राम मंदिरच्या शोभायात्रेमध्ये सर्व गणमान्य व्यक्तींनी पूजन केलेलं आहे आणि थोड्या वेळात आरतीला सुरुवात होईल. पोद्दारेश्वर राम मंदिराचा जो रथ आहे तो हाताने ओढून रामभक्त शहराच्या संपूर्ण विविध भागांमध्ये घेऊन जातात आणि संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत ही शोभायात्रा चालते. यंदा शोभायात्रेचा 60वा वर्ष आहे आणि जय्यत तयारी या शोभायात्रेसाठी करण्यात आलेली आहे आणि नागपुरातील सामाजिक ऐक्याचा एक वेगळा दर्शन या शोभायात्रेच्या माध्यमातून दिसतो. कारण पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणारी शोभायात्रा मुस्लिम बांधवांच्या मोमीनपुरा भागातून जाते आणि तिथेही त्याचा जोरदार स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर संध्याकाळी पश्चिम नागपूरमधील शोभायात्रा निघेल आणि तिथेही प्रचंड गर्दी आपल्याला रामभक्तांची नागपूरकरांची पाहायला मिळणार आहे. अगदी रजत, आणखी एक यंदाच्या वेळेचं वैशिष्ट्य म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या संकल्पनेवरती आधारित असणारा रामचंद्रांचा हा रथ असणार आहे. ही सांगड नेमकी कशी घालण्यात आली आहे यंदाच्या वर्षी? निश्चितच दरवर्षी रथ जो आहे तो विशेष आकर्षणाचा केंद्र ठरतो आणि यंदा सनातन धर्मातील जे विविध पुराण ग्रंथ आहेत त्यांचं एक चित्रण या रथावर पाहायला मिळत आहे आणि सोबतच अनेक शस्त्र जे आहेत तेही या रथावर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक वेगळा संदेश आयोजकांनी या रथाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. शास्त्र आणि शास्त्रांमध्ये दिलेला जो ज्ञान आहे तो मनुष्यासाठी आवश्यक आहे, मात्र कधी कधी अस्तित्व टिकवण्यासाठी शस्त्रांचा सुयोग्य वापर हेही आवश्यक आहे असा एक संदेश. अगदी रजत, असे सोबत राहा, आपण तिथली दृश्य दाखवूया. शरण गहूं में किसकी, शरण गहूं में किसकी, तुम बिन और न दूजा, प्रभु बिन और न दूजा, आस करूं मैं किसकी, ओम जय जगदीश हरे. तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी, ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी, ओम जय जगदीश हरे. तुम करुणा के सागर, तुम पालन करता, स्वामी तुम पालन करता, मैं मूर्ख करतामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता, ओम जय जगदीश हरे. तुम एक अगोचर, सबके प्राणपति, सबके प्राणपति, किस विध मिलऊं दया में, किस विध मिलऊं दया में, तुमको मैं सुनती, ओम जय जगदीश हरे. दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे, अपने हाथ उठाओ, करुणा हाथ बढ़ाओ, वार पड़ा तेरे, ओम जय जगदीश हरे. विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा, श्रद्धा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा प्रेम बढ़ाओ, संतन की सेवा, ओम जय जगदीश हरे. तन मन धन सब अर्पण, सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, प्रभु का प्रभु जी को अर्पण, क्या लागे मेरा, ओम जय जगदीश हरे.
जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे स्वामी जय जगन्नाथ हरे स्वामी जय रघुनाथ हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे ओम जय जगदीश हरे ओम जय जगदीश हरे। आइए मिलकर एक बार कर दीजिए जय श्री राम। कर्पूरगौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। मन्दारमाला कलितालकाय कपालमालां कितिशेखराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय। हरिओं देवो शान्तिरन्तर्जगुं शान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधया शान्ति वनस्पतयः शान्ति विश्वे देवा शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगुं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि। येन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमाना सचन्ति यत् पूर्वे साध्या सन्ति देवाः। हरि ओं राजाधिराजाय प्रसह्य साहिने वयं वैष्णवाय महाराजाय नमः। हरि ओं स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्याये स्यात् सार्वभौमः सार्वायुः अन्तर्धा परार्धाता पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एक राजति कदब एक श्लोको अभिजीतो मरुतः परिवेष्टारो मरुतश्लोक सन्नग्रहे आवीक्षितः कामाप्रे विश्वे देवा सभासदैः। हरि ओम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। हरि ओं तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। हरि ओं कात्यायनी च विद्महे कन्याकुमारी च धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्। हरि ओं नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। हरि ओं महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। हरि ओं भास्कराय विद्महे महाद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्। हरि ओं अंजनी कुमाराय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो श्री हनुमत प्रचोदयात्। हरि ओं दासराधाय विद्महे श्री रामचंद्राय धीमहि तन्नो श्रीरामः प्रचोदयात्। नाना सुगंधि पुष्पाणि यथा कालोपम। बोंदूखराच्या ओकस कार्यालयाला एसआयटीनं ठोकलं टाळं। एसआयटीसह फॉरेन्सिक टीमकडून खरातच्या कार्यालयाची झाडाझडती, प्रिंटर आणि काही कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती। खरातला दिलेल्या पाण्याच्या जोडणीवरून दोन्ही शिवसेनांमध्ये ट्विटर वॉर। मातोश्रीवरील मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाणी जोडणी दिल्याचा शीतल म्हात्रेंचा आरोप। म्हात्रेंच्या आरोपाला अंधारेंचं प्रत्युत्तर। राज्यभरात पेट्रोल पंपावरती गर्दी, इंधन संपल्याच्या अफवेमुळे टाक्या आणि कॅन घेऊन लोक पंपावर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांच्या रांगा।
आखाती युद्धाचा भारतामधील इंधन कंपन्यांना देखील फटका. खासगी इंधन विक्रेता कंपनी नयारा एनर्जीकडून इंधनाच्या दरामध्ये मोठी वाढ. पेट्रोल प्रति लिटर 5 आणि डिझेल 3 रुपयांनी महागलं. युद्धविरामाच्या चर्चा सुरू असताना इराण आणि इस्रायलमधले हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू. इराणचे इस्रायलमध्ये बॉम्ब वर्षाव तर अमेरिकी तळांवरती ड्रोन हल्ले. इस्रायलचे देखील प्रतिहल्ले. युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. इराणसोबत संघर्ष सुरू, युद्ध नाही. हल्ल्यांचा सैनिकी कारवाई असा देखील उल्लेख. तर ट्रम्प सैतान, आता क्षेपणास्त्रच अमेरिकेसोबत चर्चा करतील. इराण लष्कराचा पलटवार. अब्बास बंदरावरील इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचे नौदल कमांडर मारले गेल्याचा दावा. इराणकडून अद्याप अधिकृत माहिती नाही. आणि देशभरात रामनवमीचा उत्साह. रामनामाच्या जयघोषानं मंदिरं दुमदुमली. शिर्डीमध्ये अनेक पालख्या दाखल तर अनेक ठिकाणी मिरवणुका आणि सामूहिक पूजेचं आयोजन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बघताय टी टाइम न्यूज आणि बातमी आहे भोंदू बाबा अशोक खरातच्या संदर्भातली. कारण अशोक खरात याची आज देखील गेल्या 6 तासांपासून एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून चौकशी सुरू आहे आणि त्या स्वतः त्याची चौकशी करतायत. ओकस कार्यालयामधले पुरावे, पीडित महिलांचे जबाब यानंतर आता काही ठोस पुरावे एसआयटीच्या पथकाला मिळाले असल्याची देखील माहिती मिळते आहे आणि या सगळ्या अनुषंगानं एसआयटीचं पथक सध्या तपास करतंय. भोंदू अशोक खराच्या प्रकरणामधल्या पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याच्या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय. 3 जणांच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला. कोपरगावमधील काही व्हॉट्सअॅप ग्रुपवरती हे व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे आणि त्याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव यांच्या विरोधामध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले. बीडच्या माजलगावमधील संदीप गर्जे यांच्यावरती देखील या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पश्चिम आशियामधल्या युद्धाच्या स्थितीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ॲक्शन मोडवरती आले आहेत आणि उद्या संध्याकाळी 6:30 वाजता सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. संकट काळामधल्या तयारीचा ते आढावा घेतील. राष्ट्रीय एकात्मता मनात ठेवून काम करण्यावरती पंतप्रधान मोदींचा भर असेल. भोंदू अशोक खरात प्रकरणामधील सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग. एसआयटीच्या पथकानं खरातचं ओकस कार्यालय सील केलंय. नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे आणि 22 तसंच सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा एकूण 10 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करणार. अशोक खरातच्या सोबत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांवरती कारवाई करा. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची मागणी. कारवाई केल्यास समाजामध्ये चांगला संदेश जाणार असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. अशा भोंदूबाबांपासून दूर राहण्याचं देखील आवाहन. अशोक खरातकडे राजकीय नेते आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी जात होते. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप आहे. नको असलेल्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यासाठी खरात तंत्रमंत्र करत असल्याचा देखील वडेट्टीवार यांचा दावा. भोंदू अशोक खरातच्या विरोधामध्ये 8वा गुन्हा दाखल झालेला आहे. मरणाची भीती दाखवत आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल. पुण्यामधील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून खरातच्या विरोधामध्ये तक्रार. पोलिसांकडून गुन्हा दाखल. खरातच्या प्रकरणामधील पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांच्या विरोधात, व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये 3 जणांच्या विरोधात कारवाई. पीडित महिलांचे व्हिडिओ देणारा आणि घेणाऱ्या सोबतच व्हॉट्सअॅप ग्रुपवरती व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीमध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केलाय. संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदी यांचा सवाल. सूत्रांची माहिती.
ठाकरेंच्या शिवसेनेमधील खासदारांच्या बैठकीमध्ये खडाजंगी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळलंय. मी त्या बैठकीमध्ये नव्हतो, मात्र तिथे असं काही घडलं नसल्याचं देखील राऊतांचं वक्तव्य. मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी पार्थ पवार यांना मुख्यमंत्री वाचवतायत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील जमीन गैरव्यवहारामध्ये असल्याचा समितीचा अहवाल आहे, मात्र त्यांना वाचवलं जातंय असा आरोप करण्यात आला. नालेसफाईच्या नावाखाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांचा आरोप. 36 लाखांच्या मशीनसाठी 38 लाख रुपये भाडं दिल्याची माहिती, तर महापालिका आयुक्तांकडून आरोपांचं खंडन. राज्यामधील आरटीओ कार्यालयामध्ये बदल्यांचं रॅकेट. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप आहे. खरमाटे नावाचे गृहस्थ बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचाही आरोप आहे. तर काही लोक बदल्यांसाठी वसुली करतात. चौकशी करून कारवाई करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी. डोंबिवलीमधील शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाचा शिक्षिकेला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ. शाळेच्या विरोधामध्ये मनसे आक्रमक झाली. ट्रस्टीच्या मुलाला आमच्या ताब्यात द्या, मनसेची मागणी. जय भारत शाळेमधला हा धक्कादायक प्रकार आहे. हिंगोलीच्या कलगावमधील नाफेड खरेदी केंद्राकडून हमालीच्या नावाखाली पैशांची वसुली. वाखार महामंडळाच्या गोडाऊनमधील पैसे घेतानाचे व्हिडिओ व्हायरल. संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. IRS अधिकाऱ्याचा नवी मुंबईमध्ये नातेवाईकाच्या मदतीनं 2,000 कोटींचा घोटाळा. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आरोप. महिलांसोबत अश्लील व्हिडिओ असल्याचे देखील आरोप आहेत. या घोटाळ्यामध्ये सिडको, जीएसटी, गृहनिर्माण या विभागामधल्या बड्या अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये स्वतःवरती गोळी झाडून घेत पोलीस शिपायानं आत्महत्या केली आहे. विजय नागापुरे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोडवरील मेलडी रोड हा तात्पुरता बंद. सतत वाजणाऱ्या जय हो गाण्यामुळे स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे निर्णय. पुढे फक्त विशेष दिवस किंवा वीकेंडला हा मार्ग खुला ठेवण्याचा बीएमसीचा विचार आहे. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामध्ये रामनवमीच्या निमित्ताने भगवे झेंडे लावण्यावरून तणाव. मशिदीच्या समोर झेंडे लावण्यावरून 2 गटांमध्ये तणाव. पोलिसांनी रामभक्तांसह गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सिंधुदुर्गाच्या कुडाळ तालुक्यामधील माणगाव प्राचीन यक्षिणी मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव उत्साहात साजरा झालेला आहे. भाविकांची राम जन्मोत्सवाला मोठ्या संख्येने गर्दी. सांगलीच्या वाळवा तालुक्यामधल्या बहे गावामध्ये असलेल्या रामलिंग बेटावरती रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते. रामनवमीच्या निमित्तानं प्रभू रामचंद्राच्या मंदिरावरती हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होतोय. पुण्यामधल्या तुळशीबाग परिसरामध्ये राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. 265 वर्षांपासून राम जन्मोत्सव साजरा करण्याची ही परंपरा आहे. परभणीमध्ये रामनवमीच्या निमित्तानं राम मंदिरं भक्तांनी फुलली आहेत. शहरामधील बारबिंड गल्लीमधील पुरातन राम मंदिरामध्ये जन्मोत्सवाचा सोहळा. भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन. नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरामध्ये देखील उत्साहात रामनवमी साजरी झाली. रामनवमीच्या निमित्तानं थोड्याच वेळात शोभायात्रा निघणार आहे. पौराणिक काळामधील विविध शास्त्रांच्या प्रतिकृतीसह सजलेल्या रथानं लक्ष वेधून घेतलंय. शिर्डीमधल्या साई मंदिरामध्ये चांदीच्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून रामजन्माचं स्वागत. शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळण्याची दोर हलवली आणि यानंतर साई समाधीवरती पाळणा ठेवत आरती देखील पार पडली आहे. जळगाव शहरामधील चिमुकले राम मंदिरामध्ये आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महाआरती. यावेळेला हरिभक्त पारायण दादा महाराज जोशी यांच्याकडून पाळणा गीत सादर. नागपूरमधल्या जोशी राम मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीनं राम जन्मोत्सव साजरा होतोय. बालरूपी श्रीरामाच्या मूर्तीला फुलांनी सजवण्यात आलेल्या पाळण्यामध्ये ठेवून झोके देण्यात आले आणि हा उत्सव साजरा झाला. यावेळेला फुलांची देखील उधळण करण्यात आली. रामभक्तांनी रामनामाचा जयघोष केला. या उत्सवाला 350 वर्षांची परंपरा आहे.
रामनवमीच्या निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा देवाच्या मंदिरामधील गाभाऱ्याला देखील आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली. मंदिरामधील राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. अगदी आज पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांची मांदी आली. भंडाऱ्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं बालगोपाळांनी रॅली काढली. रामायणामधील विविध पात्रांच्या वेशभूषेमध्ये नटलेल्या लहान बालकांनी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीराम, कुणी माता सीता तर कुणी गदाधारी हनुमान बनून या यात्रेमध्ये सहभागी झाले. इतर काही बातम्या बघूयात. पेट्रोल डिझेल संपणार असल्याची अफवा पसरली. अकोल्यामधल्या अकोट शहरामधल्या पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या रांगा. सकाळपासूनच वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरती मोठ्या रांगा. चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी गर्दी. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत सुरू असताना देखील वाहन चालकांची मोठ्या पेट्रोल पंपांकडे धाव. पेट्रोलसाठी वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. हिंगोलीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. अफवांमुळे ग्राहकांनी गाड्यांच्या टाक्या फुल केल्या. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल संपलंय, तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी रांगा बघायला मिळाल्या. परभणी जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती गर्दी होत असल्यामुळे डिझेल पेट्रोलच्या विक्रीवरती प्रशासनानं मर्यादा आणली आहे. दुचाकीसाठी 200 तर 4 चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांपर्यंतचं इंधन मिळणार आहे. नांदेड शहरामध्ये पेट्रोल पंपावरती रांगा. गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिली पेट्रोल डिझेल विक्रीची मर्यादा. बाईकस्वारांना 300 रुपयांचं पेट्रोल तर कार चालकांना 1500 रुपयांचं पेट्रोल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेट्रोल तुटवड्याची अफवा पसरवली तर आता गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी हा इशारा दिलाय. पेट्रोल पंपावरती गर्दी करू नका आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका असंही आवाहन. यवतमाळमध्ये कॅन बॉटलमध्ये पेट्रोल देऊ नये. जिल्हाधिकारी डॉक्टर विकास मीना यांचे आदेश. आदेशांचं उल्लंघन झालं तर कारवाई करण्याचाही इशारा. अकोल्यामध्ये आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा. घरगुती गॅस मिळावा यासाठी एजन्सीच्या समोर ग्राहकांच्या रांगा दिसतायत. अनेक ठिकाणी तासनतास रांगा लावून देखील सिलेंडर मिळत नाहीये. कोल्हापूरमधल्या पेट्रोल पंपावरची गर्दी आता हळूहळू ओसरतीये. प्रशासनानं केलेल्या आवाहनाला कोल्हापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. पेट्रोल आणि डिझेलचा जिल्ह्यामध्ये पुरेसा पुरवठा असल्याची प्रशासनाची माहिती. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे रत्नागिरीमधील नाश्ता सेंटर बंद आहेत. तसे बोर्ड देखील त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. एरवी शहरामधल्या अनेक ठिकाणी नाश्ता सेंटरवरती गर्दी दिसते, मात्र सध्या इथे शुकशुकाट आहे. आखाती देशामधल्या युद्धामुळे यवतमाळमधल्या पेट्रोल पंपावरती इंधनाचा साठा संपला अशी अफवा पसरवली गेली आणि त्यामुळे वाहन चालकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करण्यासाठी गर्दी केली. परिणामी जिल्ह्यामधील 70 ते 80 पेट्रोल पंपावरचा साठा सध्या संपलाय आणि त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संभाजीनगरमध्ये एलपीजीवरती चालणाऱ्या रिक्षांची एलपीजी भरण्यासाठी 2-2 किलोमीटर पर्यंतची रांग बघायला मिळते. त्यामुळे 4 ते 5 तास या रांगांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर गॅस मिळतोय. एलपीजी गॅस तब्बल 45 रुपयांनी महागलाय. जालन्यामधल्या पेट्रोल पंपावरती ग्राहकांच्या रांगा. गर्दी कमी करण्यासाठी बाईकला 200 रुपयांचं पेट्रोल देण्याचा निर्णय तर कार आणि ऑटोला 2000 रुपयांचं इंधन देण्याचा निर्णय झालेला आहे. पेट्रोल पंपावरती पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे. बिलावरती एलपीजी चार्ज लावणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचा इशारा. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बिलावरती एलपीजी चार्ज, गॅस सरचार्ज किंवा इंधन खर्च वसुली हे बेकायदेशीर असेल. अतिरिक्त आकारणीवरती प्राधिकरणाची कठोर भूमिका. इराणच्या सोबत सुरू असलेल्या युद्धावरती पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान. इराणच्या सोबतचं युद्ध आम्ही लवकरच जिंकणार. आतापर्यंत जगामधली 8 युद्ध जिंकली असाही ट्रम्प यांचा दावा. अमेरिकी सैन्याचा इराणवरचा हल्ला अजूनही सुरू आहे. अमेरिकेच्या सैन्यानं इराणच्या लष्करी दळांना लक्ष्य केलंय. अमेरिकी सैन्यानं हल्ला केल्याचा व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. इस्रायली सैन्यानं गाझामधील देर अल बलाह इथे एक क्षेपणास्त्र डागलं. हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 7 पॅलेस्टिनी जखमी झाले. स्फोटाचा व्हिडिओ देखील समोर आलाय. इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळला. आमचं कोणतंही F-18 हे लढाऊ विमान इराणनं पाडलेलं नाही. इराणचा विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेचं स्पष्टीकरण.
मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीडमधल्या परळी इथल्या काळाराम मंदिरामधल्या रामनवमीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतलाय. यावेळेला मंत्री पंकजा मुंडे या भजनामध्ये तल्लीन झालेल्या दिसून आल्या. रामजन्माच्या नंतर त्यांनी पाळणा देखील गायलाय. यानंतर परळीमध्ये रामराज्य येऊ दे अशी प्रार्थना देखील त्यांनी प्रभू रामचंद्राच्या समोर केली. दरम्यान काळाराम मंदिरामध्ये रामजन्मोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. बातमी आहे मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये देखील रामनवमीचा उत्सव आज साजरा होतोय आणि त्यामुळे अर्थातच या ठिकाणी उत्साह देखील दिसून आलाय. मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची पूजा आणि अभिषेक देखील आज पार पडलाय. नाद निर्मितो मंगलधाम परब्रह्मात आहे राम चैतन्यात आहे राम सत्संगाचा सुगंध राम. तर तिकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये देखील रामनवमीचा सोहळा संपन्न झालाय. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरामधील श्रीराम मंदिरामध्ये विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मधुरी महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जन्मकाळाचा सोहळा पार पडला. रामनवमीच्या निमित्ताने मंदिराला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिरामध्ये अगदी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. परब्रह्मात आहे राम चैतन्यात आहे राम सत्संगाचा सुगंध राम आनंदाचा आनंद राम त्रिभुवन तारक आहे राम. चैत्रात नवरात्रीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील फेसबुक पोस्ट केली आहे. यावेळेला देवीचं आणि भक्तांचं नातं सांगत असताना लता दीदींनी गायलेलं माय भवानी तुझे लेकरू हे गीत मोदींनी पोस्ट केलंय. शाब्बास सुनबाई या मराठी सिनेमामधलं हे गीत लता दीदींच्या भगिनी मीना यांनी संगीतबद्ध केलं होतं. मां अंबे में भक्तों की अटूट आस्था होती है असं मोदींनी लिहिलंय. माता के प्रति यह श्रद्धा और भक्ति उनके मनोबल को कभी कमजोर नहीं होने देती असं ट्विट देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. पुढची बातमी आहे कोकणासाठी महत्त्वाची, कारण सिंधुदुर्गच्या कसाल आणि कणकवली या भागामध्ये सध्या अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. उष्णतेने हैराण झालेल्या इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळालाय. हवामान विभागानं अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सिंधुदुर्गामधल्या काही भागामध्ये गारा देखील पडल्याचं बोललं जातं आहे. खरं तर या अवकाळी पावसाचा काजू आणि आंब्याच्या उत्पादनाला मात्र मोठा फटका बसतोय. नालेसफाईच्या नावाखाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केलाय. 36 लाख रुपये किमतीच्या मशीनसाठी 38 लाख रुपये भाडं देण्यात आल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मात्र महानगरपालिकेने हे सगळे आरोप फेटाळून लावले. ओमकार कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून 38 दिवसांसाठी नालेसफाईसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेनं मशीन भाड्याने घेतली होती. मात्र त्या मशीनची बाजारभावामधली किंमतच कमी असल्यामुळे हा व्यवहार संशयास्पद असल्याचं मनोज पाटील यांचं म्हणणं आहे. ऑडिटचे जे काही रिमार्क्स आहेत, खरं म्हणजे ऑडिट रिमार्क्स हे संबंधित विभागाने खूप गांभीर्याने घेणं गरजेचं असतं. परंतु केवळ ह्याच विभागात नाही तर अनेक विभागांच्या बाबतीत अत्यंत गंभीर ऑडिट रिमार्क आहे. ते CAG-मध्ये आहेत, ते लोकल फंडामध्ये आहेत. पण त्या सगळ्या कुठल्याही रिमार्कचा काही दखल घेतली जात नाही आणि एका बाजूला गंभीर रिमार्क आहेत, दुसऱ्या बाजूला त्याच पद्धतीच्या चुका वारंवार होत आहेत आणि त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये
हे नागरिकांचे काय म्हणतात ते की वाया जात आहेत. की मशिनरीची किंमत 36 लाख असली तरी ती चालवण्याचा ऑपरेट करण्याचा खर्च, ती मेंटेन करण्याचा खर्च, त्याचं जे डिझेल किंवा जे काही इंधन लागेल त्याचा खर्च, हा खर्च बघता तर खूप जास्त होतो आणि त्याला वर्षभर सांभाळून ठेवणं हे पण एक मोठं काम आहे. त्याच्यामुळे त्यावेळच्या कमिशनरांनी फाईलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला पूर्ण स्थायी समितीची रितसर मान्यता घेऊन हे काम केलेलं आहे. आणि महानगरपालिका त्याच्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटला कळवेल की आम्ही असं या कारणासाठी असा खर्च केलेला आहे. ऑडिट डिपार्टमेंटने ते मान्य केलं तर विषय संपतो. बातमी आहे बुलढाण्यामधली. बुलढाण्याच्या ग्रामीण भागामध्ये इंधनाची टंचाई आहे, त्यामुळे पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टरसह अनेक जण प्लास्टिकचे कॅन घेऊन देखील याच पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लावतात. इतकंच नव्हे तर काही नागरिक दुधाच्या कॅनमध्ये देखील हे इंधन साठवून ठेवताना दिसलेत. या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन किंवा पुरवठा विभागाकडून अद्याप कोणतंही आवाहन किंवा मार्गदर्शन बुलढाण्याच्यासाठी करण्यात आलेलं दिसत नाहीये. मध्ये पेट्रोल पंप झालेली गर्दी. पुढची एक मोठी बातमी आहे. नवी मुंबईमधल्या घणसोलीमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. सध्या या आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी या घटनास्थळी धाव घेतली आहे. आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत. तुर्तास कुणालाही दुखापत झाली नाहीये, मात्र लाकडी हे सगळं गोदाम असल्यामुळे, बांबूचं गोदाम असल्यामुळे हे संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी आलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.